जय संविधान। आज देशामध्ये जे दंगलखोर आणि तडीपारांचं जे सरकार आहे त्यामुळे देशामध्ये वाताहत झालेली आहे, वाताहत चालू आहे आणि देश अगदीच तळागाळाला चाललेला आहे। पण अशा वेळी आपल्या भारत देशाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, ज्याच्यामुळे आज देश उभा आहे आणि आज आपण इकडे सगळे उपस्थित आहोत। मी नेहमी एक कविता बोलत असतो, जी कविता कुणी विसरता कामा नये। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी क्रूर कर्मा हिटलर याच्यावरती एक कविता बनविण्यात आलेली। जगप्रसिद्ध असे कवी होते मार्टिन निमोल्लो। त्यांचे कवितेचे बोल असे आहेत की सर्वात प्रथम त्यांनी समाजवाद्यांना मारलं। मी काहीच बोललो नाही कारण मी समाजवादी नव्हतो। नंतर त्यांनी कामगार नेत्यांना मारलं। मी काहीच बोललो नाही कारण मी कामगार नव्हतो। मग त्यांनी यहुद्यांना मारलं। मी काहीच बोललो नाही कारण मी यहुदी नव्हतो। आता ते मला मारायला आलेले आहेत, पण मला वाचवायला कोणीही उरलेलं नाही। देशामध्ये सध्या या भाजपा सरकारने अशी परिस्थिती बनवायला लावलेली आहे। मागील 2-3 महिन्यातले विषय घ्या की देशाचे गृहमंत्री सर्वोच्च अशा संसदेत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती चेष्टेचा विषय बोलतात। त्या विषयाचा आम्ही जाहीरपणे इथे निषेध करतोय, गृहमंत्री अमित शहाचा। त्यानंतर या विषयावरती निघालेल्या मोर्चानंतर दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये त्याला खून केला। त्यानंतर एका दलित समाजाच्या युवकाची बाजू घेणाऱ्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या संतोष देशमुख या सरपंचाची निर्गुण हत्या झाली। आणि हे सगळं होत असताना एक समाजकंटक राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य करतोय, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचं वक्तव्य करतोय। अशा वेळी ही जी सगळी जबाबदारी असलेली भाजपा सरकार महाराष्ट्रातला कुठलीही कारवाई करत नाही। हा फेल्युअर ठरलेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हा फडणवीस नाही, फडणवीस आहे। म्हणून आज ह्या मंचावरून मी इथे भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आपली लढाई अशीच आपण चालू ठेवूया। संविधानाबद्दल जागृती करत राहूया। धन्यवाद। जय संविधान।